आज दिवसाची सुरुवात खूप चांगली झाली. मी आज आवरून कपाळाला टिळा लावला आणि कॉलेजला निघालो. कॉलेजला चालत चाललोच होतो तोपर्यंत मला एका आमच्या गावच्या व्यक्तीची गाडी सापडली. त्यानंतर त्यांनी मला खानापुरात आणून सोडले. खानापुरात आपण बस स्टँडवर पोहोचलोच तोपर्यंत मला बसही सापडली. हे आमचे महात्मा गांधी महाविद्यालय. मी लगेचच कॉलेजवर पोहोचलो आणि मी ग्राउंडकडे निघालो. ग्राउंडवर आपण एक क्रिकेटची मॅच पाहिली. अशा पद्धतीने आणि पोलीस खूप झालेले आहेत. त्यानंतर डिपार्टमेंटला जाऊन आम्ही लेक्चर केले आणि नंतर आम्ही नाश्ता करण्यासाठी माऊली पावणेकडे निघालो. लगेचच विशाल भैयाने आम्हाला 1 लिटर उसाचा रस दिला. लगेच मला बस भेटली. लगेच मी गावात आलो. आमच्या गावचा हा सर्वात जुना वाडा. याचे बांधकाम खूप मस्त आहे. थोडासा आराम केला आणि शेताकडे गेलो. शेतात पाहतो तर खूपच गवत झालेले होते शेतात. त्यात जास्तीत जास्त गवत हे काँग्रेसचे होते. काँग्रेस हे गवत आपल्याला काँग्रेस काळात 1950 या साली आले होते. ते आता शेतकऱ्यांना खूप त्रास देत आहे. 1 ते 1.5 तासात आपले काढून झाले होते. तोपर्यंत माझा मित्र माझ्याकडे भेटायला आला होता. त्याच्यासोबतच मी घराकडे निघालो. आजचा छोटासा ब्लॉग इथे संपवतो. धन्यवाद. आभार. आज दिवसाची सुरुवात खूप चांगली झाली. मी आज आवरून कपाळाला टिळा लावला आणि कॉलेजला निघालो. कॉलेजला चालत चाललोच होतो तोपर्यंत मला एका आमच्या गावच्या व्यक्तीची गाडी सापडली. त्यानंतर त्यांनी मला खानापुरात आणून सोडले. खानापुरात आपण बस स्टँडवर पोहोचलोच तोपर्यंत मला बसही सापडली. हे आमचे महात्मा गांधी महाविद्यालय. मी लगेचच कॉलेजवर पोहोचलो आणि मी ग्राउंडकडे निघालो. ग्राउंडवर आपण एक क्रिकेटची मॅच पाहिली. अशा पद्धतीने आणि पोलीस खूप झालेले आहेत. त्यानंतर डिपार्टमेंटला जाऊन आम्ही लेक्चर केले आणि नंतर आम्ही नाश्ता करण्यासाठी माऊली पावणेकडे निघालो. लगेचच विशाल भैयाने आम्हाला 1